नमस्कार, मी उषा जगताप. माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे. दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आज आपण चकली करणार आहोत. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: गव्हाचे पीठ, मुगाची डाळ, चकलीसाठी लागणारे कोरडे मसाले, पांढरे तीळ, मिरी पावडर, हळद, हिंग, लाल मिरची पावडर, धना जिरा पूड, तेल, नमक. आपण सुरुवातीला हे गव्हाचं पीठ कुकरमध्ये उकडून घेऊया. कॉटनचं कापड घेऊन आपण आता त्याच्यामध्ये ही कॉटनच्या कपड्यामध्ये याची पुरचुंडी बांधूया. ही मुगाची डाळ आपण स्वच्छ धुवूया. कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या मी. या अशा प्रकारे हे कुकरला याची पुरचुंडी बांधून मी शिजवून घेतले. डाळ शिजवून घेतली. आपण आता हे फोडून चाळून घेऊया. हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. आपण डाळ मॅश करूया. घोटलेली डाळ, पीठ, गव्हाचं पीठ, तीळ, मिरी पावडर, सेंधा नमक, मिरची पावडर, धना जिरा पूड, हिंग, हळद मी पाव चमचा घेतली. तीन चमचे तेल. आपण आता हे मिक्स करू आणि हे पीठ मळून घेऊ. चकलीचा असा घट्ट गोळा मळून घेतलाय मी. आपण आता त्याच्या चकल्या करूया. चकलीसाठी मी हा पितळेचा सोऱ्या वापरत आहे. अशा प्रकारे आपण सगळ्या चकल्या करूयात. तेल तापले. आपण आता चकल्या सोडूया. आपण या चकल्या आता काढून घेऊ.
आपण या चकल्या आता काढूया आणि अशा प्रकारे सगळ्या चकल्या फ्राय करूया। मूग डाळ व गव्हाच्या पिठाची चकली खाण्यास तयार आहे। आपण आता तिला सर्व करू। गरमागरम मूग डाळीच्या चकल्या खाण्यास तयार आहेत। त्या मी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेल्या आहेत। तुम्हीही बनवा। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू। सी यू अगेन।